आणि यानंतर आपण थेट बदलापुरात जाऊयात। बदलापूरमधल्या नामांकित शाळेमध्ये चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी पालकांचा उद्रेक झालाय। सगळे पालक हे सध्या रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आहेत। रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे, ठप्प झालेली आहे। या सगळ्या प्रकरणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, फाशी द्यावी अशी मागणी या इथल्या आंदोलकांकडून केली जाते। या सगळ्या आंदोलकांना आता बाजूला करण्यासाठी पोलीस रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आहेत। शाळेविरुद्ध सध्या नागरिकांकडून आंदोलन केले जाते। संतप्त जवान बदलापूरची जी रेल्वे आहे ती देखील रोखून धरलेली आहे। सध्या पोलिसांकडून इथल्या ज्या नागरिकांची आहे ती समजूत काढली जाते, त्यांच्याशी संवाद साधला जातोय आणि बदलापूरमधल्या रेल्वे ट्रॅकवर उतरून सध्या या आंदोलकांनी कल्याण कर्जत मार्गावरची जी रेल्वे वाहतूक आहे त्यामुळे आता पोलीस उतरलेले आहेत। तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस जे आहेत ते या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर उतरणाऱ्या पालकांना हटवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत। मात्र पालक कुठल्याही प्रकारे या ठिकाणावरून हटत नाहीयेत। तर तुम्ही बघताय आता पोलीस या ट्रॅकवरती उतरलेले आहेत आणि सर्व पालकांना या ठिकाणून हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। मात्र संतप्त असे पालक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। पोलीस जे आहेत ते त्यांना आता जबरदस्तीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात। मात्र पालक कुठल्या पद्धतीने या ठिकाणी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये आपल्याला दिसून येत नाहीयेत। सुरेश काटे, एबीपी माझा, ठाणे, बदलापूर। तेव्हा बदलापूरच्या रेल्वे ट्रॅकवर सध्या पोलीस सुद्धा गेलेले आहेत। आंदोलकांची समजूत काढण्याची प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय, परंतु आपण आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं सध्या या आंदोलकांकडून पाहायला मिळतं। आपल्याला याबद्दलचे अपडेट देत आहेत सुरेश काटे आपल्यासोबत आहे। सुरेश, सध्या पोलीस समजूत काढतायत आंदोलकांची, काय नेमका संवाद सुरू आहे? दीपक, आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आता आंदोलनकर्त्यांना पोलीस जे आहेत ते रेल्वे ट्रॅकवरून हटवताना आपण या ठिकाणी बघतोय। मात्र पालक वर्ग जो आहे तो या ठिकाणावरून ट्रॅकच्या बाहेर जाताना दिसत नाहीये। पोलिसांमध्ये देखील या ठिकाणी त्यांचा जोश आहे, पोलिसांवरती देखील त्यांचा रोष जो आहे तो या ठिकाणामध्ये व्यक्त करताना आपण बघताय। आपल्यासोबत पालक काय अशी कृत्य करायला 50 वेळा विचार करेल पब्लिक। अशी माणसं नको आमच्या देशात, अशी माणसं अजिबात नको आहेत। आता आम्ही आमच्या पोटासाठी जायचं का आम्ही आमच्या मुलांना बघायचं का आम्ही काय करायचं? तर शाळांमध्ये सेफ्टी नाही तर आम्ही करणार काय? आम्ही जर भरघोस डोनेशन द्यायचं, भरघोस त्याला पैसा द्यायचा, मग आम्ही करायचं तरी मुख्यमंत्री काय केला नाहीये। अजून पोलीस केस अजून पोलीस घेत नाही, केस घेत नाही, अजून पोलीस केस घेत नाहीये। ठाणे जिल्ह्यात घटना होते, विचार करणार की गोष्ट ही, विचार करण्याची गोष्ट आहे। काय करतोय काय सरकार? तुम्ही बघताय अशा पद्धतीने या ठिकाणी पोलिसांवरती देखील ओरडण्याचं काम या ठिकाणी आंदोलनकर्ते जे आहेत ते करतात। कुठल्याही परिस्थितीमध्ये ते या रेल्वे ट्रॅकवरून हटताना आपल्याला दिसून या ठिकाणी येत नाही। दीपक, सध्या पोलिसांकडनं काय सांगितलं जात आहे तुला? पोलिसांशी संपर्क साधणं सध्या शक्य आहे का? पोलीस या घटनेवरती बोलत नाहीयेत, बोलण्यास टाळत आहेत। मात्र आताची परिस्थिती अत्यंत हाताबाहेर गेलेली पाहतोय आपण। पालक ज्या गेले 1 ते 1.5 तासापासून या ट्रॅकवरती आहेत, गोंधळ सुरू आहे। पोलीस हटवण्याचं काम त्यांना करतायत, मात्र कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद जो आहे तो पालकांकडून या ठिकाणी मिळत नाही पोलिसांना। आणि या ठिकाणावरून हे जे आंदोलन करते आहेत ते हटत नाहीयेत। आजच आम्हाला न्याय द्या अशा मागण्या ज्या आहेत ते या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे। दीपक, सुरेश, खरं तर पाहायचं झालं तर मुख्यमंत्र्यांनी अगदी काही वेळापूर्वी एबीपी माझाला जेव्हा प्रतिक्रिया दिलेली होती त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं होतं की खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला जाणार आहे। याशिवाय इथल्या ज्या आंदोलकांना देखील जे आहे ते त्यांनी देखील आपल्याला शांत राहण्याचं देखील त्यांनी आवाहन केलेलं होतं। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पालकांची नेमकी काय प्रतिक्रिया ती तुम्ही जाणून घ्याल। अरे आम्ही आमच्या मुलींना कोणाच्या भरोशावर पाठवणार? शाळांचा आम्हाला पाहिजे, आजच न्याय पाहिजे आणि आम्हाला आजच न्याय पाहिजे। सगळं वर दाखव। आम्ही
सुरेश, जर तुला आंदोलनकर्त्यांशी संवाद साधणं शक्य असेल तर मुख्यमंत्री महोदय यांनी ज्यावेळेला एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलेली होती त्यावेळेला आरोपीला अटक झालेली आहे, या सगळ्या प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल असं सांगितलेलं आहे। हा जो मुख्यमंत्र्यांचा सगळे जे आंदोलक आहेत त्यांनी शांत राहावं असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे, यावर आंदोलकांची प्रतिक्रिया घेशील? आपल्यासोबत काही महिला पालक आहेत, आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू। आता मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की आरोपींना अटक केलेली आहे, मात्र आंदोलनकर्त्यांनी आता शांतता राखावी असं आव्हान जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आपल्याला काय, आरोपीला फक्त फाशी हवी आहे, फक्त फाशी देण्यात यावी, दुसरं काहीच नाही। आरोपीला फक्त फाशी व्हावी, सगळं शांत होणार। आज आरोपीला अटक केलं आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आता शांततेमध्ये आंदोलन करा तुम्ही असं, आणि आंदोलन संपवा असं म्हटलेलं आहे त्यांनी। आंदोलन संपवण्यात येणार नाही। आंदोलनामध्ये फ्रीज बसलाय ना, इतके दिवस कुठे गेले होते? आज किती दिवस झाला हा प्रकार घडलाय? इतके दिवस झोपले होते का? आता यायला लागले का मुख्यमंत्री समोर? शाळेमध्ये ही घटना घडली तेव्हा शाळेचे शिक्षक कुठे गेलते? त्या शाळेमध्ये लेडीज नाही आहेत का? शांततेत आंदोलन संपवा असं आव्हान केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी। तुम्हाला काय वाटतंय? तर आरोपीला अटक देखील झालेली आहे, आरोपीला अटक केलेली आहे। जेव्हापर्यंत तो समोर लाईव्ह त्याला शिक्षा नाही देत, फाशी नाही देत लाईव्ह मध्ये, आम्ही आंदोलन सोडणार नाही। तुम्ही त्याला अटक का केली आहे? तुम्ही त्याला अटक का केली आहे? देता तर आज फाशी द्यायला। दीपक, अत्यंत ह्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला देखील ते मानत नाहीयेत। आरोपीला फाशी द्या अशा प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी सर्व पालकांकडून उमटताना दिसत आहेत। दीपक, नक्कीच तुझ्याकडून या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।